गेली 2 वर्ष आमचं हॉटेल व्यवस्थित सुरू होतं. कोर्स असो नाही तर कन्सल्टिंग या सगळ्यातून कितीतरी लोकांना मदत पण केली. पण अचानक असं काय झालं काय कळलंच नाही. शेवटपर्यंत नक्की बघा काय सांगता येते. यातून तुम्हाला पण काय तर शिकायला मिळालं तर. नमस्कार मित्रांनो, मी सुमित वाघ. माझं स्वतःचं हॉटेल होतं आणि त्याबद्दलचेच व्लॉग बनवत होतो. आत्ता सध्या तरी आम्हाला हॉटेल बंद करावं लागले. 2 वर्ष मेहनत घेतली आम्ही. इंस्टा आणि यूट्यूब मिळून जवळपास 40,000 लोक साक्षीदार आहे आमच्या या प्रवासाचे. जे हॉटेल आम्ही चालवत होतो ती जागा आणि सेटअप रेंटने होतं. लोकेशन होतं भारत माता चौकात. एकदम ट्रॅफिकची जागा. मेन अडचण आम्हाला तीच होती की पार्किंग छोटं पडायचं आणि भयंकर ट्रॅफिक. त्यात रेंट ऐकलं तर तुमचीच फाटल. म्हणून नवीन जागा बघतच होतो आम्ही. त्यात गॅसची अडचण सुरू झाली मार्चपासून. कधी मिळत होता तर कधी नव्हता. आणि या प्रॉपर्टीमध्ये चूल वगैरे करणं तर काही शक्य नव्हतं. टेस्टबद्दल तर पूर्ण मुशिकारांना माहिती आहे. क्वालिटीमध्ये कधीच तोडजोड नव्हती. लोक ट्रॅफिक असून गाडी दुसरीकडे लावून चालत यायचे, एवढं प्रेम दिलं आहे. पण आता सध्या रामकृष्ण प्युअर व्हेज तर बंद आहे आणि यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि पुन्हा नव्याने प्रवास सुरू करतोय. यावेळी पण आम्ही एकटे नाही आहे. तुम्ही सगळे तर आहातच आमच्यासोबत आणि आमचा अनुभव तर 100%. तुम्हाला काय वाटतं काय करावं हे DM करून नक्की कळवा आणि आत्ताच फॉलो करून ठेवा आणि या नवीन प्रवासाचे साक्षीदार व्हा.